मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित करण्यात आलं। जरांगेंकडून सरकारला 13 ऑगस्टपर्यंतची वेळ देण्यात आली। सरकारने 13 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य कराव्यात असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मराठा समाजाच्या विनंतीनंतर रात्री सलाईन लावलं असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। सलाईन लावून उपोषण करण्यात काय अर्थ असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। सलाईन लावून नाही करतो, मी करतो, पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा म्हणणार नाही। बिना सलाईनचं मग मी 15 मरूस तर करायला तयार, सलाईन लावून करायला मी तयार नाही। तर छोटं बिगडी उपोषण मी नाही करू शकत। समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका, मी लगेच करायला तयार आहे, ते तसं सुरू करायचं। सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही। की मनोज पाटील जरांगे साहेबांना सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यापासून सरकार मागं हटणार नाही। ते कायद्याच्या फ्रेममध्ये चौकटीत बसणारं कसं करायचं ह्याच्यासाठी डे टू डे आढावा, त्याचा फॉलोअप मी स्वतः मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून घेतो आहे। आणि म्हणून माननीय मनोज पाटलांनी सुद्धा याच्यासाठी सरकारला सहकार्य करावं। मी ओबीसी समाजाला आश्वासित करू इच्छितो की या बाबतीत जे आश्वासन मराठा आंदोलनकर्त्यांना दिलेलं आहे ते देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही। हे वारंवार जे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने सांगितलेलं आहे त्याच्यावर सरकार आजही ठाम आहे। त्यामुळं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता महाराष्ट्रातल्या सर्वच घटकांनी या ठिकाणी। जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित झालं, आम्ही त्यांचं स्वागत करतो। पण सरकार काय करणार आहे? तारीख पे तारीख आणि काय कमिटमेंट करताय, काय तुम्ही लिखित स्वरूपात देताय? ते उपोषण सोडवलं मागच्या वेळेस, त्यांचं आंदोलन आलं होतं मुंबईपर्यंत, वाशीपर्यंत, त्यावेळेस गुलाल उधळला गेला, पेढे भरवले गेले, काय लिहून दिलं नेमकं? मग का पूर्ण करत नाही सरकार? आता का मागे हटलंय? आणि आता ते विरोधकावर लागतायत की विरोधक आमच्या बैठकांना येत नाही। आमची गरज काय? 200 आमदारांचं पाडवळ असलेल्या पक्षाला निर्णय घेताना त्यांना कोण थांबवलाय? त्यांच्या हाताला कोणी बांधलाय का? सरकारने निर्णय घ्यावा, मराठा समाजाला न्याय द्यावा। मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन लावून उपोषण करण्यात काय अर्थ आहे? मनोज जरांगेंचं उपोषण मात्र स्थगित झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी असं वक्तव्य केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।